इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण नुकताच थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं की संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोड परिसरातील जुनी मिल कंपाऊंडच्या बाहेर एका कारजवळ स्फोट झालेला होता। मात्र आता या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार या एका इथल्या इमारतीमध्ये जे आहे ते शर्यवाली जी बंदूक असते त्या बंदुकीच्या आतमध्ये जे गोळ्या असतात त्या गोळ्यांचं सल्फर म्हणजेच गंधक त्या कामगारांकडं जे देण्यात आलेलं होतं कारमध्ये ठेवण्यासाठी 100 गोळ्यांचा बॉक्स होता तो, आणि तो बॉक्स कारमध्ये ठेवत असताना केदारनाथ छत्रे नावाच्या जवळपास अंदाजे 53 वर्षाच्या त्या कामगाराच्या हातून ते बॉक्स जो आहे गोळ्यांचा तो खाली पडला आणि त्याच वेळेला त्या गोळ्यांमध्ये असलेल्या सल्फर म्हणजे ज्याला गंधक म्हटलं जातं त्या गंधकाचा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। या ठिकाणी घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्वतः DCP कबाडे साहेब दाखल झालेले आहेत आणि कबाडे साहेबांनी माहिती दिल्यानुसार या ठिकाणी आता संबंधित जो गाडी मालक आहे किंवा दुकान मालक आहे त्याच्यावरती निष्काळजीपणासाठी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहे। आपण पाहतो त्यात जी बॅग सापडली त्याचा तपास बॉम्बशोधक पथकाकडून करण्यात येत आहे। नेमकं यात काय आहे त्याची तपासणी सध्या बॉम्बशोधक पथकाच्या मार्फत करण्यात येत आहे। याच कारमध्ये ती समोर बॅग सापडलेली आहे, त्यात सुद्धा गंधकसारखा स्फोटक पदार्थ आहे का याची तपासणी सध्या बॉम्बशोधक पथकाकडून करण्यात येत आहे। आपण पाहतो की या गाडीची चावी मागवण्यात आलेली आहे आणि समोर जे साहित्य ठेवण्यात आलेले आहे गाडीमध्ये ड्रायव्हर सीटजवळ त्याची आता चावीनं दरवाजा उघडून तपासणी करण्यात येत आहे। नेमकं आतमध्ये काय निघतं आहे हे बॉम्बशोधक पथक सध्या पाहत आहेत। आपण पाहतो की गाडी उघडण्यात येत आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र त्याला या संपूर्ण स्फोटामध्ये त्याचे दोन्ही पाय जे आहेत ते गमवावे लागले देखील आपल्याला तुम्हाला दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कशा तो या ठिकाणी तपासणी करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अधिकचा गंधक जो आहे त्यामुळं हा स्फोट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आतमध्ये काही साहित्य आहेत ते साहित्य तपासणीचं काम बॉम्बशोधक पथक करत आहेत। आपल्याला पाहायला मिळतं या कारच्या मागची जी बाजू आहे गाडी क्रमांक MH 45N 4813 ही मारुती सुझुकी कंपनीची गाडी आहे आणि आपण पाहतोय घटनास्थळी स्फोट झाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी डॉक्टर विजय कबाडे पोलीस उपायुक्त हे दाखल झालेले आहेत। बॉम्बशोधक पथक, पाण्याची गाडी, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालेले आहे। प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी एक सहारा गन हाऊस म्हणून दुकान आहे या बिल्डिंगमध्ये आणि त्या बिल्डिंगच्या गनमध्ये वापरण्यात येणारी बंदूकमध्ये वापरण्यात येणारं जे स्फोटक पदार्थ आहे गंधक, त्या गंधकचा स्फोट या कारमध्ये झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामध्ये एका संबंधित दुकानदाराच्या कामगाराचा आपण ही दृश्य पाहतोय। घटनास्थळी सध्या बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉड देखील दाखल झालेला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी DCP डॉक्टर विजय कबाडे देखील घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी असलेल्या या बंदुकीच्या साहित्यापैकी गंधक जो स्फोटक असतो पदार्थ, त्या गंधकाचा स्फोट कामगाराने गाडीजवळ ते गंधक ठेवताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। घटनास्थळी आपण पाहतोय
बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड देखील सध्या तपास करत आहेत. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलेले आहे. तिथं त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या आतमध्ये एक बॅग आहे, ते बॅगमध्ये सुद्धा स्फोटक पदार्थ आहेत का की दुसरं काही आहे ते सुद्धा तपासण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतो ही थेट दृश्य जुनी मिल कंपाऊंड समोर असलेल्या स्टेशन रोड परिसरातील. लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ॲक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ॲडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.